श्रीराम समर्थ श्रीराम. भाग 66. एक दिवस गोविंद स्वामी म्हणाले, पीर आणि अबलिया जशा सवाया ठेक्यामध्ये आणि तालासुरात म्हणतात ना, तसे ठेक्यामध्ये आणि तालासुरात म्हणण्यासारखे श्लोक तुम्ही रचावे. दयाळराव स्वामींनी या आज्ञेप्रमाणे 327 श्लोक रचले. या ग्रंथाला तन्मयानंद बोध असं नाव त्यांनी दिलं. 4-5 ओळींचे हे श्लोक भुजंग प्रयात वृत्तामध्ये आहे. नीतिबोध करणारी सुवचनं सांगणारे हे श्लोक दैनंदिन व्यवहाराचा बोध करता करता मन वरच्या पातळीवर नेतात आणि अद्वैत अनुभूतीपर्यंत बोध करतात. तन्मयानंद बोध या ग्रंथातील श्लोक पाहून गोविंद स्वामी अतिशय संतुष्ट झाले. म्हणाले, हे श्लोक म्हणजे पंडिती शब्द रचना नाही. दयाळराव स्वामींच्या अनुभूतीच या श्लोकामधून प्रगट झाल्या आहेत. यातील उपदेश उत्स्फूर्तपणे त्यांच्या हृदयातून आलाय. हा ग्रंथ म्हणजे अनुभवाचं खणखणीत नाण आहे. दयाळराव स्वामींनी गायलेलं हे एक अर्थपूर्ण उपनिषदच आहे. तुमची ग्रंथरचना अशी ही पहिलीच. पंढरपूरला जाऊन विठ्ठलला हा ग्रंथ अर्पण करावा. दयाळराव स्वामी हा ग्रंथ घेऊन पंढरपूरला गेले. तेव्हा चंद्रभागेला महापूर आला होता. महाद्वाराच्या 7 पायऱ्या पाण्याखाली गेल्या होत्या. नामदेव पायरीवर पाणी लागलं होतं. पण दयाळराव स्वामी त्यातूनच मंदिरात गेले. मंदिरात मुख्य पुजारी अनंतराव उत्पात त्यावेळी स्वतः उपस्थित होते. लोक त्यांना आदरपूर्वक पुजारी महाराज असं संबोधायचे. दयाळराव स्वामींनी पुजारी महाराजांच्या हस्ते पांडुरंगाची विधिवत पूजा केली आणि भक्तिभावाने ग्रंथ पांडुरंगाला अर्पण केला. डोळे मिटून दयाळराव स्वामी पांडुरंगासमोर काही क्षण उभे राहिले. दयाळराव स्वामींना कशाचंच भान उरलं नव्हतं. आपल्याच नादामध्ये देहभान विसरून ते गायला लागले. सिद्धांताचे सार, श्रुतीचे गभार, ब्रह्म परात्पर पांडुरंग, क्षेत्राचे जिव्हार, तीर्थाचे माहेर, योग्या अगोचर पांडुरंग, परब्रह्म साकार, शांतीचे मंदिर, लक्ष्मी मनोहर पांडुरंग, दयार्णवी थोर, मानसाचा चोर, मुनिजन आधार पांडुरंग. दयाळराव स्वामी या अभंगातून विठोबाला अळवत होते. भक्तिभावाने म्हणत होते, पांडुरंगा, आपण स्वतःच सर्व शास्त्र सिद्धांतांचे सार आहात. 4ही वेदांचं हृदय आहात. आपण साक्षात परब्रह्म आहात. सर्व तीर्थक्षेत्रांचं माहेरघर म्हणावं असं स्थान पंढरपूरला आपल्या वास्तव्याने निर्माण झालेलं आहे. पांडुरंगा, पांडुरंगा, मोठमोठ्या योग्यांना सुद्धा आपलं खरं स्वरूप समजून येत नाही. आपल्या रूपाने परब्रह्म सगुण साकार रूपामध्ये प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहण्याचं भाग्य आम्हाला मिळतंय. आपलं दर्शन घडलं म्हणजे अंतःकरणाला खरीखुरी शांती लाभली असं वाटतं. सर्व वैभव आपल्या रूपाने इथे साकार झालेलं दिसतं. म्हणूनच आपलं दर्शन घेतलं म्हणजे आमचं मन आमच्याजवळ राहतच नाही हो. आपण ते चोरून नेता म्हणूनच मानसाचं चोर असं आपलं वर्णन अनेक संत महात्म्यांनी करून ठेवलंय. थोर ऋषी मुनींना देखील आपलाच आधार वाटतो. भक्तिभावाने मी आपल्या चरणी शरण आलोय, शरण आलोय, शरण आलोय. दयाळराव स्वामींची ती भाव विभोर अवस्था पाहून सारे जण मुग्ध झाले. वाटलं, पांडुरंगांचं दर्शन तर आपण रोजच घेतो, पण अंतःचक्षु आणि बाह्य चक्षु दोन्ही उघडून दयाळराव स्वामी पांडुरंगांचं खऱ्या अर्थाने दर्शन घेतायत. पंढरपूरहून परत आल्यावर दयाळराव स्वामींनी ग्रंथ विठ्ठल चरणी अर्पण केल्याचं सांगितलं. तेव्हा स्वामी म्हणाले, गोविंद स्वामी म्हणाले, या ग्रंथातील प्रत्येक शब्दामध्ये पांडुरंगांचं तेज समाविष्ट झालंय. आपले शिष्य हे श्लोक आता जेव्हा खेडोपाडी म्हणतील तेव्हा ऐकणाऱ्या लोकांना त्या शब्दातील तेज जाणवेल. परमेश्वराची कृपा झाल्याची अनुभूती येईल आणि भारावून जाऊन लोक हे श्लोक म्हणणाऱ्या शिष्यांवर सोन्याची फुलं उधळतील. सद्गुरूंच्या आज्ञेप्रमाणे दयाळराव स्वामींचे शिष्य तन्मयानंद बोध या ग्रंथातील श्लोक म्हणत गावोगावी संचार करू लागले. सद्गुरूंच्या आज्ञेप्रमाणे दयाळराव स्वामींचे शिष्य तन्मयानंद बोध या ग्रंथातील श्लोक गावोगावी म्हणत संचार करू लागले. त्यामुळे धर्मातील सुवचन तत्व आपोआप लोकांच्या मनावर ठसू लागली. लोकांना एक वेगळीच अनुभूती यायला लागली. रसनेंद्रिय म्हणजे जीभ
हे चव घेण्याचं इंद्रिय जिंकायला सर्वात कठीण. ते जिंकलं की सर्व इंद्रिय ताब्यात येतात. साधक जितेंद्रिय होतो असं सांगतात. रसनेंद्रिय जिंकायचं कसं? डोळे, नाक, कान, त्वचा या 4 इतर इंद्रियांचे विषय तोडता येतात. पण जिभेचा विषय पूर्णपणे तोडता येत नाही. काहीच खाल्लं नाही तर देह टिकणार कसा? दयाळराव स्वामींच्या मनामध्ये हा एकच विचार रेंगाळत राहिला. संध्याकाळी दयाळराव स्वामींनी हे सगळं गोविंद स्वामींपुढे मांडलं. गोविंद स्वामी म्हणाले, आहे, एक उपाय आहे. काही काळ कडुनिंबाच्या पाल्यावर पूर्णपणे राहायचं. दुसरा काहीही आहार घ्यायचा नाही. रामदास स्वामी अनेक शिष्यांना हा उपाय सांगत. रामदास पंथातल्या अनेक शिष्यांनी या उपायानं रसना जिंकली. नंतरही जीवनभर एक व्रत म्हणून ते रोज सकाळी प्रथम कडुनिंबाची पानं खातात आणि मगच बाकीचा आहार घेतात. सुरुवातीला हा उपाय कठीण जातो, पण मनाचा निग्रह असला म्हणजे सर्व काही जमतं. फक्त कडुनिंबाच्या पानांचाच आहार घ्यायचा हे व्रत दयाळराव स्वामींनी निर्धाराने सुरू केलं. पहिले 7-8 दिवस जड गेलं. कडुनिंबाचा पाला पाहिला तरी पोटात ढवळून यायचं. निर्धाराने ती पानं तोंडात घालून चावायला लागलं तरी मुखामध्ये पानांचा घास घोळत राहायचा. कुणीतरी आतून वर उसळी घेऊन प्रत्येक घासाला अडवतंय, ढकलतंय असं वाटायचं. असे 15 दिवस झाले आणि दयाळराव स्वामींना जाणवलं, रसनेंद्रियांच्या विरोधाचा जोर ओसरला आहे. रसनेंद्रियानं जोडून घ्यायला प्रारंभ केलाय. आणखी 15 दिवस गेले. रसनेंद्रिय शरण आलं होतं. शरीराची कुरकुर थांबली होती, पूर्ण थांबली होती. उलट कडुनिंबाचा आहार मानवला होता. आरोग्य सुधारलं होतं. गोविंद स्वामींचं बारीक लक्ष होतं. 1 महिना झाला, 2रा महिना संपला, 3रा महिना संपला. मनात सर्वच विषयांबद्दलची आवड निवड नाहीशी व्हायला लागली. विषयांबद्दल गोडीच वाटेना. कोणतेही विषय समोर दिसले तरी मन तिकडे ओढ घेईना. 4 महिने झाले, 5 महिने झाले. 5वा महिना संपला. मनात विषयांबद्दलची सूक्ष्म भावनाही संपली. दयाळराव स्वामींना वाटलं, विषयांचं अस्तित्व खरं नाही, काल्पनिक आहे. काल्पनिक आहे असे ते म्हणतात, ते खरंच आहे बहुधा. पण मन सदैव प्रसन्न राहू लागलं. मनात विकार असे काही नाही येईच ना. 6 महिने झाले. दयाळराव स्वामी दर्शनाला आले होते. गोविंद स्वामी संतुष्ट होऊन म्हणाले, तुमची तपस्या पूर्ण झाली. आता पूर्ववत आहार हळूहळू सुरू करावा. आषाढीची वारी जवळ आली होती. गोविंद स्वामींनी दयाळराव स्वामींना घेऊन आळंदी पंढरपूरची यात्रा करायचं ठरवलं. आळंदीची वेस समोर दिसताच दयाळराव स्वामींचं हृदय भक्तिभावाने भरून आलं. वेशीवरून एकदम बेभान होऊन देवळाच्या दिशेने धावतच सुटले. जगाचं भान नाही, देहाचं भान नाही, अंगावरील वस्त्राचंही भान नाही. डोळ्यातून अश्रुधारा उघळत होत्या. हुंदके आवरत नव्हते. त्यांच्या पाठोपाठ गोविंद स्वामी वेगाने जात राहिले. महाद्वार येताच दयाळराव स्वामींनी धुळीतच लोळण घेतली आणि तेथील धूळ मस्तकावर अंगावर घेत राहिले. तेवढ्यात गोविंद स्वामी तिथे पोहोचले. त्यांनी दयाळराव स्वामींच्या छातीवरून हात फिरवला तेव्हा कुठे ते शांत झाले. जरा शांत झाले. दयाळराव स्वामी आत जाऊन समाधी समोर उभे राहिले. पुन्हा एकदा रडण्याचा उमाळा आला. खूप वर्षांनी आई दिसताच मिठी मारून रडावं तशी त्यांनी दोन्ही हातांनी समाधीला मिठी मारली आणि पुन्हा हमसून हमसून रडू लागले. प्रत्यक्ष ज्ञानदेवांनीच त्यांना प्रेमाने जवळ घेतलंय असं पाहणाऱ्याला वाटावं. अगदी तसंच समाधीला दोन्ही बाहू पसरून ते बिलगले होते. काही वेळाने ते शांत झाले आणि बाहेर गरुड मंडपात येऊन उभे राहिले. हात जोडून भक्तिभावानं समाधीचं दर्शन घ्यायला लागले. समोर प्रत्यक्ष ज्ञानदेव समाधी लावून बसलेले दिसायला लागले. हृदय भरून आलं, प्रतिभा उचंबळून आली आणि भाव भरल्या स्वरामध्ये ज्ञानेश्वर स्तवन म्हणू लागले. 6 श्लोकांच्या त्यांनीच रचलेल्या या स्तोत्रामध्ये प्रत्येक श्लोकातील 4थी ओळ होती,
ज्ञानेश्वर प्रभू दयार्णव उद्धराया. ज्ञानेश्वर प्रभू दयार्णव उद्धराया. ही ओळ म्हणताना प्रत्येक वेळी ते भावविवश व्हायचे. त्यांना गहीवरून यायचं आणि शेवटचा उद्धराया हा शब्द कंठातच रुतून बसायचा, हुंक्यातच विरायचा. स्तोत्र म्हणून झाल्यावर ते बराच वेळ मंडपातच ध्यानस्थ बसले. गोविंद स्वामी म्हणाले, असा महाभाव केवळ भाग्यवंत भक्तांनाच लाभतो. आळंदीहून वारीबरोबर गोविंद स्वामी आणि दयाळराव स्वामी पायी पंढरपूरला निघाले. गावोगावचे वारकरी जमले होते. ओळख होती आणि नव्हती पण तरीही जो तो प्रेमाने उराउरी भेटत होता. ठिकठिकाणी रिंगण भजनं व्हायची. अनेक बायका डोक्यावर तुळशी वृंदावन घेऊनच त्या रिंगणात नाचायच्या. वारकरीही अभंगांच्या ओळी तन्मयतेने रंगवून म्हणायचे. वातावरण भक्तिभावानं भरून जायचं. दयाळराव स्वामींनाही स्फुरण चढलं. त्यांनी पखवाज गळ्यात घेतला आणि स्वतः साथ करायला लागले. भजनी धुमाळी ठाय लयीत सुरू झाली आणि दयाळराव स्वामींनी धिनधाक अशी समेची जागा इतक्या तन्मयतेने घेतली की सारा आसमंत त्या आवाजानंच भरून गेला. भक्तांची हृदय थरारली. विठ्ठल रखुमाईच्या दर्शनाची ओढ अधिकाधिक तीव्र झाली आणि केव्हा दर्शन होईल असं झालं. दिंडी पंढरपूरला पहाटेच्या सुमारास पोहोचली. गोविंद स्वामी आणि दयाळराव स्वामींनी कळसाचं दर्शन घेतलं आणि तेव्हा भक्तिभावानं साष्टांग नमस्कार घातला. दिंडीतील वारकऱ्यांबरोबर ते मठात गेले. चंद्रभागेवर स्नानाला गेले. चंद्रभागा नदी भरून वाहत होती. स्नान करून महाद्वारा रस्त्याने पंढरीरायाच्या दर्शनाला निघाले. काकड आरतीची वेळ झाली होती. पहाटेची वेळ असूनही रस्ता फुललेला होता. अनेक पुरुषांच्या हातामध्ये तुळशीच्या माळा, फुलं होती. काही भक्त चंद्रभागेमध्ये स्नान करून ओले त्यांनी झपझप देवळाच्या दिशेने चाललेले होते. काहींच्या हातात साखर फुटाणे तर काहींच्या हातात लोण्याची वाटी खडी साखर होती. कण्हेरीची फुलं होती. बेल, तुळस घेऊन सगळेजण विठ्ठलाचं नामस्मरण करत करत पुढे जात होते. दयाळराव स्वामींनी नामदेव पायरीवर मोठ्या भक्तिभावाने माथा टेकला. हात जोडून विठोबारायांच्या मंदिरामध्ये प्रवेश केला. गरुड मंडपात बसून अनेक स्त्रिया पुरुष काकड आरतीचे अभंग म्हणत होते. त्यांचे सूर गाभाऱ्यात घुमत होते. कानाला खूपच गोड वाटत होते. मंत्र म्हणणाऱ्या 2 बडव्यांनी विठोबारायांच्या मूर्तीसमोर पडदा धरला होता. त्या पडद्यामागे बडवे मूर्तीला तेल आणि उटणं चोळून पाणी घालत होते आणि पडद्यातून अंधुकसं काहीतरी दिसत होतं. लोक विठोबारायांच्या श्रीमुख पाहायला उतावीळ झाले होते. दयाळराव स्वामी गाभाऱ्यात शिरले. तेवढ्यात पुजाऱ्यांनी तुळशीच्या पानांनी पडद्यावर पाणी शिंपडलं आणि पडदा दूर झाला. समोर विठ्ठलाचं ते गोजीर रूप पाहून दयाळराव स्वामींना भरून आलं. ते गायला लागले. समचरण सरोजम सांद्र नीलांबुदाभम जगननिहित पाणिं मंडनं मंडनानां तरुण तुलसीमाला कंदरं कंचनेत्रं सदय धवलहासं विठ्ठलं चिंतयामि. पुजाऱ्याने विचारलं, स्वामी हा श्लोक कोणाचा आहे? शंकराचार्य स्वामी महाराजांचा वाटतो. गोविंद स्वामी म्हणाले, हा श्लोक दयाळराव स्वामींनीच रचलेला आहे. पुजाऱ्यांना आश्चर्य वाटलं. त्यांनी तो श्लोक लिहून घेतला. हा श्लोक तिथे रोज म्हणण्याची प्रथा तेव्हापासून त्यांनी सुरू केली. श्रीराम समर्थ श्रीराम.